हे सगळं बघून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना की हे नक्की काय आहे. तर हे सोयाबीन डोस्याचे बॅटर आहे. इथे आपण 2 कप तांदूळ, 1 कप उडीद डाळ आणि 1 कप अख्खे सोयाबीन घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ धुवून आपल्याला 1 चमचा मेथी दाणे टाकून 10 ते 12 तास भिजवून घ्यायचे आहेत. सोयाबीन व्यवस्थित भिजले की आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचे आहे. तर इथे मी ग्राइंड करताना कोमट पाणी वापरलेले आहे, कारण बाहेर हवामान हे थोडेसे ढगाळ आहे, त्यामुळे बॅटर व्यवस्थित फर्मंट होत नाही. जर आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी वापरले तर छान फ्लफी होते. कोमट पाण्यामुळे बॅटर हे थोडेसे उबदार राहते आणि आपल्याला याला छान व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर एक जाड असे कॉटनचे बेडशीट ठेवून त्याला दमट ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे अशी मस्त जाळी येते. माझं अर्धा पातेलच बॅटर होतं. बघू शकता तुम्ही, हे पातेलं पूर्ण भरून वरपर्यंत आलेलं आहे. किती मस्त फ्लफी असं बॅटर आपलं झालेलं आहे. आता इथे मी मला हवं तेवढं डोशांचं पीठ पातेल्यामध्ये ठेवलं आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून टाकलं, कारण सोयाबीनचं बॅटर हे लगेचच आंबते, त्यामुळे डोस्यांना आंबट चव येते. त्यामुळे हवं तेवढ्याच बॅटरमध्ये मीठ घालून त्याचे डोसे तयार कर. खायला हा डोसा खूप उत्तम लागतो आणि सोयाबीनमुळे याच्यामधले प्रोटीन कंटेंट हे हाय असतात, त्यामुळे हा डोसा नक्की ट्राय करून बघ. आणि प्रोटीन हे मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे याला तुमच्या डेली डाएटमध्ये नक्की इन्क्लूड. थँक्यू.